मित्रांनो नमस्कार. संकल्प वर्धेचा या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे प्रथमतः सहर्ष स्वागत. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण 20 प्रश्न क्लिअर करणार आहोत. तर याआधी ज्यांनी कोणी आपले व्हिडिओ पाहिलेले नसतील त्यांनी आपले आधीचे व्हिडिओ पण पाहून घ्या. आणि मित्रांनो जे नवीन असेल त्यांनी पण चॅनल आपला जॉईन करा. तर मित्रांनो वेळ वाया न घालवता आपण प्रश्नाला सुरुवात करूया. तर पहिला प्रश्न बघा, यवतमाळ जिल्ह्याचे मुख्य ठिकाण कोणते आहे? यवतमाळ जिल्ह्यात ज्यांनी फॉर्म भरला त्यांच्यासाठी महत्त्वाचा प्रश्न आहे. यवतमाळ जिल्ह्याचे मुख्य ठिकाण कोणते आहे? ऑप्शन बघा, पुसद, घाटंजी, उमरखेड आणि यवतमाळ. तर यवतमाळ जिल्ह्याचे मुख्य ठिकाण जे आहे, यवतमाळ जिल्ह्याचे मुख्यालय जे आहे ते यवतमाळलाच आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर 4 आपल्या प्रश्नाचे उत्तर राहील. दुसरा प्रश्न बघा, महाराष्ट्रातील सर्वाधिक वनांचा जिल्हा गडचिरोली. तर महाराष्ट्रातील सर्वाधिक रेल्वेचे जाळे असणारा जिल्हा कोणता? रेल्वेचे जाळे असणारा जिल्हा विचारलेला आहे. ऑप्शन बघा, पुणे, कोल्हापूर, सोलापूर आणि औरंगाबाद. तर सर्वाधिक महाराष्ट्रात रेल्वेचे जाळे असणार जिल्हा आहे सोलापूर, लक्षात राहू द्या. ऑप्शन नंबर 3 आपल्या प्रश्नाचे उत्तर राहील. तिसरा प्रश्न बघा, चुकीचा पर्याय निवडायचा आहे तुम्हाला. चुकीचा पर्याय निवडा. पहिला बघा, कळसुबाई अहमदनगर. दुसरा पर्याय, सर्व पर्याय बरोबर आहेत, हनुमान धुळे आणि अस्तंभा नाशिक. तर मित्रांनो याच्यात चुकीचा पर्याय जो आहे तो अस्तंभा नाशिक आहे, लक्षात राहू द्या. ऑप्शन नंबर 4 आपल्या प्रश्नाचे उत्तर होईल. कळसुबाई अहमदनगरला आहे, हनुमान टेकडी धुळ्यालाच आहे, अस्तंभा नाशिक मध्ये नाही, हे लक्षात राहू द्या. चौथा प्रश्न बघा, UPSC चे संपूर्ण रूप काय आहे? UPSC चे संपूर्ण रूप विचारलेले. पहिला ऑप्शन बघा, युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन, युनियन पब्लिक सर्व्हिस कमिटी, युनियन पब्लिक सिक्युरिटी कमिशन आणि युनायटेड पब्लिक सर्व्हिस कमिशन. तर UPSC चे संपूर्ण रूप काय आहे? युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन, लक्षात राहू द्या. ऑप्शन नंबर 1 आपल्या प्रश्नाचे उत्तर राहील. पाचवा प्रश्न बघा, जिल्हा परिषदेचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो? कशाचा विचारलाय? जिल्हा परिषदेचा प्रशासकीय प्रमुख विचारलेला आहे. ऑप्शन बघा, अध्यक्ष, गट शिक्षण अधिकारी, गट विकास अधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी. तर जिल्हा परिषदेचा प्रशासकीय प्रमुख जो असतो ना तो मुख्य कार्यकारी अधिकारी असतो, लक्षात राहू द्या. ऑप्शन नंबर 4 आपल्या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे. जिल्हा परिषदेचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो? मुख्य कार्यकारी अधिकारी. सहावा प्रश्न बघा, रणथंबोर हे अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? कोणतं अभयारण्य? रणथंबोर. आणि विचारले कोणत्या राज्यात आहे? ऑप्शन बघा, कर्नाटक, राजस्थान, अरुणाचल प्रदेश आणि आसाम. तर रणथंबोर हे अभयारण्य जे आहे ना ते राजस्थान राज्यात आहे, लक्षात राहू द्या. त्यामुळे ऑप्शन नंबर 2 आपल्या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे, रणथंबोर, राजस्थान. सातवा प्रश्न बघा, महात्मा फुले यांचा कोणत्या शब्दात गौरव केला जातो? आता महात्मा फुले यांचा गौरव कोणत्या शब्दात केला जातो हे ओळखायचंय तुम्हाला. ऑप्शन बघा, स्त्रियांचे उद्धार करते, दिलेले सर्व, समाज सुधारकांचे अग्रणी आणि क्रांतीसूर्य. तर स्त्रियांचे उद्धार करते म्हणतात, समाज सुधारकांचे अग्रणी म्हणतात आणि क्रांतीसूर्य म्हणतात. त्यामुळे दिलेले सर्व आपल्या प्रश्नाचे उत्तर राहणार आहे. आठवा प्रश्न बघा, तहसीलदारास ग्रामीण भागात काय म्हणतात? आता तहसीलदाराला ग्रामीण भागात काय म्हणतात? ऑप्शन बघा, अमलगुजर, गिरदावर, पटवारी आणि मामलेदार. तर तहसीलदाराला ग्रामीण भागात ना मामलेदार म्हटले जाते, लक्षात राहू द्या. ऑप्शन नंबर 4 आपल्या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे, मामलेदार म्हटलं जातं. नवा प्रश्न बघा, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे चौथे अधिवेशन कोणत्या ठिकाणी झाले? भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे कितवे चौथे अधिवेशन कोणत्या ठिकाणी झाले? ऑप्शन बघा, मद्रास, अलाहाबाद, अहमदाबाद आणि मुंबई. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे चौथे अधिवेशन जे होते ना ते अलाहाबाद या ठिकाणी झालेले. त्यामुळे ऑप्शन नंबर 2 आपल्या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे. 10वा प्रश्न बघा, भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमान्वये अस्पृश्यतेची प्रथा नष्ट करण्यात आली असून अस्पृश्यता पाळणे हा गुन्हा ठरवण्यात आलेला आहे? आता कोणत्या कलमान्वये? तर ऑप्शन बघा, 35, 19, 22 आणि 17. तर 17व्या कलमा अंतर्गत आहे, लक्षात राहू द्या. त्यामुळे ऑप्शन नंबर 4 आपल्या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे. कोणता कलम आहे? 17. 11वा प्रश्न बघा, 22 जुलै 1947 रोजी टिंब घटना समितीची मान्यता मिळाली. तो ऑप्शन बघा, 22 जुलै 1947 ला टिंब घटना समितीची मान्यता मिळाली. ऑप्शन बघा, राष्ट्रगीताला, राष्ट्रध्वजाला, यापैकी नाही, आणि राजमुद्रेला. तर राष्ट्रध्वजाला मान्यता मिळाली, लक्षात राहू द्या. राष्ट्रध्वजाला मान्यता मिळाली, त्यामुळे ऑप्शन नंबर 2 आपले बरोबर राहणार आहे. 12वा प्रश्न बघा, 10 ऑक्टोबरला राष्ट्रीय टपाल दिन असतो, तर किती तारखेला राष्ट्रीय क्रीडा दिन असतो? किती तारखेला राष्ट्रीय क्रीडा दिन असतो? 10 ऑक्टोबरला, लक्षात राहू द्या. राष्ट्रीय टपाल दिन आहे, तर राष्ट्रीय क्रीडा दिन विचारलेला केव्हा असतो? ऑप्शन बघा, 10 ऑक्टोबर, 5 मार्च, 8 ऑक्टोबर आणि 29 ऑगस्ट. तर 29 ऑगस्टला आहे ना राष्ट्रीय क्रीडा दिन असतो, लक्षात राहू द्या. 29 ऑगस्टला राष्ट्रीय क्रीडा दिन असतो.
13वा प्रश्न बघा, टिंब महान्यायवादीची बडतर्फी करू शकतात. आता महान्यायवादीची बडतर्फी कोण करू शकतात? बघा, लोकसभा सभापती, पंतप्रधान, राष्ट्रपती आणि राज्यपाल. तर महान्यायवादीची बडतर्फी ना राष्ट्रपती करू शकतात. लक्षात ठेवा, राष्ट्रपतींना हा अधिकार आहे महान्यायवादीची बडतर्फी करण्याचा. त्यामुळे ऑप्शन नंबर 3 बरोबर राहणार आहे. 14वा प्रश्न बघा, संरक्षण साहित्याचा कारखाना नागपूर जिल्ह्यातील टिंब येथे आहे. नागपूर जिल्ह्यासाठी महत्वाचा, एकदम महत्वाचा असा प्रश्न आहे. आता संरक्षण साहित्याचा कारखाना नागपूर जिल्ह्यात कुठं आहे? ऑप्शन बघा, काटोल, नरखेड, मौदा आणि अंबाझरी. तर संरक्षण साहित्याचा कारखाना नागपूर जिल्ह्यात अंबाझरी येथे आहे. लक्षात राहू द्या, अंबाझरी. त्यामुळे ऑप्शन नंबर 4 आपले बरोबर राहणार आहे. 15वा प्रश्न बघा, यमुना नदीच्या काठी टिंब शहर वसलेले आहे. आता यमुना नदीवर बरेच प्रश्न विचारलेले आहेत, त्यामुळे व्यवस्थित असं बघा. यमुना नदीच्या काठी कोणते शहर वसलेले? ऑप्शन बघा, दिल्ली, अहमदाबाद, कोलकाता आणि सुरत. तर यमुना नदीच्या काठी दिल्ली शहर वसलेले. लक्षात राहू द्या, दिल्ली. ऑप्शन नंबर 1 बरोबर राहणार आहे आपलं. 16वा प्रश्न बघा, औरंगाबाद जिल्ह्यात दौलताबाद येथे टिंब किल्ला आहे. आता औरंगाबाद जिल्ह्यात म्हणजे संभाजीनगर जिल्ह्यात दौलताबाद येथे कोणता किल्ला आहे? ऑप्शन बघा, कर्नाळा, भगवानगड, डोंगरी आणि देवगिरी. तर मित्रांनो, संभाजीनगर जिल्ह्यात दौलताबाद येथे देवगिरी किल्ला आहे. लक्षात राहू द्या, देवगिरी किल्ला. 17वा प्रश्न बघा, रायगड जिल्ह्यात टिंब येथे संशोधन केंद्र आहे. आता रायगड जिल्ह्यात कुठं संशोधन केंद्र आहे? ऑप्शन बघा, तेलबिया, बटाटा, तंबाखू आणि सुपारी तांदूळ. रायगड जिल्ह्यात कोणते संशोधन केंद्र आहे असं विचारायचं त्यांना. तर रायगड जिल्ह्यात ना सुपारी आणि तांदूळ संशोधन केंद्र आहे. लक्षात राहू द्या, सुपारी आणि तांदूळ संशोधन केंद्र आहे. 18वा प्रश्न बघा, ओडिशा राज्याचा जलविद्युत प्रकल्प कोणता ते खालील पर्यायातून निवडायचा आहे? ओडिशा राज्यातील जलविद्युत प्रकल्प निवडायचा आहे तुम्हाला. ऑप्शन बघा, बीएस प्रकल्प, पनामा, मुजकुंद प्रकल्प, मातातीला प्रकल्प. तर ओडिशा राज्यात ना मुजकुंद प्रकल्प आहे. लक्षात राहू द्या, मुजकुंद प्रकल्प. 19वा प्रश्न बघा, मानवी हृदय एका मिनिटात किती लिटर रक्त पंप करते? आता किती लिटर रक्त पंप करते एका मिनिटात मानवी हृदय? ऑप्शन बघा, 2 लिटर, 6 लिटर, यापैकी नाही 5 लिटर. तर मानवी हृदय जे आहे ना ते एका मिनिटात 5 लिटर इतके रक्त पंप करते. लक्षात राहू द्या, 5 लिटर इतके रक्त पंप करते. त्यामुळे ऑप्शन नंबर 4 आपला बरोबर राहणार आहे. 20वा प्रश्न बघा, वन हक्क प्राप्त करणारी महाराष्ट्राची पहिली ग्रामपंचायत कोणती ते खालील पर्यायातून निवडा. तर वन हक्क प्राप्त करणारी महाराष्ट्राची पहिली ग्रामपंचायत कोणती ते खालील पर्यायातून निवडायची. ऑप्शन बघा, लेखामेंढा गडचिरोली, मेळघाट, राळेगणसिद्धी आणि शिवरे बाजार. तर मित्रांनो, वन हक्क प्राप्त करणारी महाराष्ट्रातील पहिली ग्रामपंचायत कोणती? लेखामेंढा. लक्षात राहू द्या, वन हक्क प्राप्त करणारे लेखामेंढा आणि ती गडचिरोली जिल्ह्यात आहे. लक्षात राहू, त्यामुळे ऑप्शन नंबर 1 बरोबर राहणार आहे. आजचे होते हे 20 प्रश्न कसे वाटले ते कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि जे कोणी नवीन असेल ना आपल्या चॅनलवर, त्यांनी खरंच सांगतो चॅनल आपला सबस्क्राईब करा. ही सिरीज आपण कंटिन्यू ठेवणार आहे जोपर्यंत पोलीस भरतीचे सर्व जिल्ह्यांचे पेपर होत नाहीत तोपर्यंत. त्यामुळे ह्या सिरीजचा तुम्हाला खूप असा फायदा होणार आहे. 1 रुपया कोणाकडून घेत नाही, त्यामुळे सर्व काही फ्री देतोय आपण. त्यामुळे सर्वांनी सबस्क्राईब करून रोजचे रोज व्हिडिओ पहा. आणि ज्यांनी कोणी इथून मागले व्हिडिओ पाहिले नसतील त्यांनी ते व्हिडिओ पाहून घ्या. तर हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे नक्कीच कळवा. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.